मराठा क्रांती मोर्चासाठी हजारो मराठा बांधव मंगळवारीच मुंबईत दाखल झालेत। आज सकाळी 11 वाजता जिजामाता उद्यानाजवळून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। या मोर्चाद्वारे आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार मुंबईत उडणार आहे। मोर्चासाठी मोर्चेकऱ्यांची शेकडो वाहनं मंगळवारी संध्याकाळीच मुंबईत दाखल झाली आहेत। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर भगवे झेंडे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्र चिकटवलेले शेकडो वाहनं मंगळवारी दुपारपासूनच मुंबईत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा मोर्चासाठी जवळपास 20,000 पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासूनच पोलीस कर्तव्यावरती हजर आहेत। दक्षिण आणि मध्य मुंबईत विशेष बंदोबस्त तैनात आहे। मोर्चाच्या प्रत्येक मार्गावर पोलीस गस्त घालतायत। पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह 5ही सहआयुक्त आणि मुंबईतले 94 पोलीस ठाण्यातले पोलीस मोर्चाच्या वेळी हजर असतील। पोलिसांच्या दिमतीला केंद्रीय तसंच राज्य राखीव दलाच्या 15 तुकड्या, राज्य दहशतवाद विरोधी दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, शीघ्र कृती दल, फोर्स 1 आणि सिव्हिल डिफेन्स तैनात आहेत। शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून गुप्तचर तपास यंत्रणाही लक्ष ठेवून आहे। पहाटेपासूनच मुंबईतल्या लोकलमधून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या एक्सप्रेसमधूनही मराठा क्रांती मूक मोर्चासाठी येणाऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। पहाटे 4:30 वाजता लोकलमध्ये मराठा मोर्चासाठी निघालेल्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। तर मनमाडमधून मुंबईकडे निघालेल्या एक्सप्रेस गाड्यांमध्येही मोर्चाला सुरुवात होती आहे। मराठा मोर्चासाठी निघालेल्यांमध्ये काहींनी आपला जीव धोक्यात घालून मुंबईत मोर्चाला हजेरी लावण्याचा चंग बांधलाय। पुण्याजवळच्या फुरसुंगीतून उलटी गाडी चालवत एक तरुण मुंबईच्या दिशेने निघालाय। त्याचं नाव संतोष राज शिर्के। त्याच्या गाडीत त्याचा लहान मुलगा देखील उलट्या दिशेने चालणाऱ्या या गाडीत आहे। सरकार सरळ चालवं म्हणून मी गाडी उलटी चालवत असल्याचा अजब दावा त्यांनी केलाय। लोक सरळ येत नाहीत मोर्चाला म्हणून त्यांना हे दाखवून दिलं मी तर रिवर्सनी चाललोय, तुम्ही तरी सरळ या आणि सरकारला एक दाखवून द्या। अच्छा, गाडी चालवता कशी उलटी? हां, अच्छा, काय काय सांगणं आहे सरकारला? सरकारला हेच सांगणं आहे की आम्हाला आमचं आरक्षण द्या। तेवढ्यासाठी तरी पायपीट करा। मुंबई गोवा महामार्गावर पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गाची चाळ मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। गणेशोत्सव तोंडावर आल्यानंतरही महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे आणि युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं। रोहा शहरात मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। टाउन हॉल इथून निघालेला मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचला। यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। काही दिवसांनी होणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी त्या ठिकाणी ह्याच मुंबई गोवा महामार्गाचा अवलंब करतात। त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला सामोरं जावं लागतं। गेल्या वर्षी तर 1.5 दिवसाच्या विसर्जनाच्या दिवशी बरेचसे चाकरमानी आपल्या गावाला त्या ठिकाणी पोहोचले। त्यामुळे ह्या वर्षी पुनश्च त्याची पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी शासनादरबारी आम्ही त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी आज आंदोलनाचा पवित्रा घेतला। मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या गोंदे एमआयडीसीच्या जमिनीचं आरक्षण काढल्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी बांधकाम व्यावसायिकांसाठी हे आरक्षण काढल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। 2007 मध्ये गोंदेतील 600 एकर जमीन एमआयडीसीसाठी राखीव ठेवण्यात आली। मात्र गेल्या 4 वर्षात या जमिनीचं आरक्षण उठवून विकासकांच्या घशात ही जमीन घालण्याचा आरोप देसाईंवर होतोय। काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनी युती शासनाच्या कर्जमाफी योजनेचा खरपूस समाचार घेतला। आघाडी सरकारनं 71,000 कोटींची कर्जमाफी केली होती, मात्र त्यावेळी कुठलेही फॉर्म भरून घेतले नव्हते। आता भाजप सरकारनं माफीनामाच लिहून घेण्याचं काम सुरू केल्याचं थोरातांनी म्हटलंय। संगमनेर तालुक्यातल्या वरुडी फाटा इथे बाळेश्वर मंदिर कमानीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। कर्जमाफी आता फॉर्म भरायचे मला सांगा, मी व्यवस्था केली तिथं यशोधनला। कर्जमाफी अशी आहे का म्हणजे एवढी फॉर्म किचकट येतो तर भरता नाकी नो त्याच्यात 2 वर्ष फॉर्म भरण्यामध्ये जातील असं मला वाटतं बरं का। फॉर्म भरणं या अर्थाने ज्यावेळेस कर्जमाफी झाली आपण 71,000 कोटीची त्यावेळेस कोणता फॉर्म होता? सगळी आकडेवारी तुम्हीच सांगता ना, इतके येईल तितकं मग फॉर्म कशाला लागतो? जे आहे ना तुमच्या निकषानं माफ झालं असं जाहीर करून टाका, संपवणं विषय। पण हे सगळं आता अटकली चाललेले आहेत, परत अटकलीवाले फिरतील, त्यांना सोपं आहे बरं का।
त्यांना मतं मागायचं, आपल्या त्या अडचणीचं नाही, रस्ता करा, नामूक करा, देवाचं नाव घ्यायचं. देवाचं धर्माचं नाव घेतलं का हे आपण धडा 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 मतं टाकून मोकळी. मुंबई गोवा महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. अनेक ठिकाणी अर्धा फुटापर्यंत खड्डे पडलेत. वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाच्या नोटिसा काढणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनाही चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्या जुमानत नसल्याचं समोर आलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नोकरशाहीच्या उदासीन भूमिकेवर जोरदार टीका केली. राज्यातील युती काळात सुद्धा समुद्र वाहतूक विषय मांडला होता, मात्र अद्याप फक्त चर्चा, रिपोर्ट यावरच अडकून बसतोय. पाण्यावर बस आणली मात्र धुळखात पडली. प्रशासकीय अधिकारी अजून काय करायचं याचाच विचार करतात, अशी जाहीर नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या नंदुरबार, तळोदा आणि नवापूर या तीनही नगरपालिकांची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. त्यासाठी सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. सर्व संभाव्य उमेदवारांची चाचपणी झाली असून नगरपालिका निवडणुकीत रणसंग्राम जसजसा जवळ येतोय तशा राजकीय घडामोडी अधिक वेगवान घडत आहेत. भाजप खासदार आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार, नवापूर आणि तळोदा या तीनही नगरपालिका सोबळावर लढवण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भाजप कोणाशी युती किंवा समझोता करणार नाही हे स्पष्ट झालंय. नंदुरबार जिल्ह्यातल्या 3 नगरपालिका या आम्ही स्वबळावर भारतीय जनता पार्टी लढणार. ते स्वबळावर लढायचं असं आम्हाला प्रदेश अध्यक्षांनी मला जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगितलंय की आपल्याला आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढायच्या आहेत. त्याच्यामुळे नंदुरबार, नवापूर, तळोदा सगळीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभे राहणार. मुंबई विद्यापीठाच्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. 16 ऑगस्टपासून विद्यापीठातील 1500 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. यात परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग असणार आहे. पेन्शन, मेडिकल, विमा यासारख्या काही प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. आधीच प्रलंबित निकालांमुळे टीकेचे धनी झालेल्या विद्यापीठासमोर आता नवं आव्हान उभं ठाकलंय. मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या घोळाविरोधात सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. आजही पदवीचे सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे कुलपती सी विद्यासागर राव यांच्याकडे आता विद्यार्थी प्राध्यापकांच्या सह्या पाठवल्या जाणार आहेत. यासाठी बुकटू या प्राध्यापकांच्या संघटनेकडून मुंबई विद्यापीठात सह्यांची मोहीम घेण्यात आली. देशभरातील बँक कर्मचारी येत्या 22 ऑगस्टला संपावर जाणार आहेत. बँकिंग सेक्टरमध्ये सुधारणा आणि इतर मागण्यांसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं संपाची हाक दिली आहे. युनियनच्या एका बड्या नेत्यानं याबाबत माहिती दिली आहे. देशभरातील 9 मोठ्या बँक युनियन या संपात सहभागी होणार असल्याची माहिती UFBUनं दिली आहे. या संपात तब्बल 10 लाख बँक कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे बँकेच्या व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र या संपाचा मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग आणि ATM सेवांवर परिणाम होणार नाहीये. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे सरचिटणीस CH वेंकटचलम यांनी याबाबत बोलताना सांगितलं, आम्ही आधीच संपाची नोटीस दिली आहे. येत्या 22 ऑगस्टला संपूर्ण बँकिंग सेक्टर संपात सहभागी होणार आहे. भिवंडीतील कोनगावमध्ये अर्धवेळ रिक्षा चालवून MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अनिल पाटील या युवकानं एक अनोखा आदर्श घालून दिलाय. रिक्षात विसरलेले 4 लाखांचे दागिने अनिल पाटीलनं परत केले. रविवारी दुपारी त्यांच्या रिक्षात शिवाजी चौक येथून एक महिला कोनगाव इथे आली. काही वेळानं त्यांचं लक्ष रिक्षाच्या मागच्या बाजूस गेलं. तिथे त्यांना एक बॅग दिसली. त्या बॅगेत तब्बल 4 लाखांचे दागिने होते. त्यांनी ते पोलीस ठाण्यात जमा केले. तिथे तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या महिलेला आपले हरवलेले दागिने सापडल्यानंतर तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. अर्ध्या तासानंतर मला कळालं की माझ्या गाडीमध्ये बॅग राहिली आहे म्हणून. ती स्कूल बॅग असल्यामुळे मी ती चेक केली. त्यामध्ये शाळेचे पुस्तकं वगैरे होते. त्याच्यामुळे मी चेक करून ती परत ठेवून दिली. आणि नंतर जेव्हा मी सेकंड थर्ड टाईम चेक केली तेव्हा मला कळून आलं की याच्यामध्ये मौल्यवान ऐवज किंवा सोनं वगैरे याच्या काही वस्तू आहेत म्हणून. रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिणीला आपण एक अमूल्य भेट दिली. आणि हे नक्की होतं की ती महिला नेहमी सांगत होती मला भेटल्यानंतर की माझी पूर्ण आयुष्याची कमाई मी तिथे लावलेली आहे. त्या सोन्याचे अजून पैसे पण दिलेले बाकी आहेत. तुम्हाला खूप मोठी रक्षाबंधनाची भेट दिली. आणि आज येऊन त्यांनी मला औक्षण पण केलं माझं. मला राखी बांधून गेल्या त्या आज. आणि मला या निमित्ताने एक बहीण भेटली अजून. मालाड पूर्वेतील गोविंदनगर इथे पोद्दार इंटरनॅशनल शाळेत नर्सरीत शिकत असणाऱ्या 4 वर्षाच्या मुलीवर शाळेतील शिपायानं वॉशरूममध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याची तक्रार मुलीच्या आईनं केली आहे. या घटनेमुळे शाळेतील सर्व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर रोष व्यक्त केला. तर दिंडोशी पोलिसांनी आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली असून 11 ऑगस्टपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नाशिक मध्यवर्ती कारागृहातूनच गावगुंड आपल्या टोळ्यांच्या माध्यमातून शहरात गुन्हे घडवत असलेल्या त्यांना इतर कारागृहात हलवण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. कारागृहात शिक्षा भोगणारे कैदी कधी मोबाईलच्या माध्यमातून तर कधी भेटीसाठी आलेल्या साथीदारांच्या माध्यमातून शहरात दहशत माजवत आहेत. त्यामुळे नाशिककरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. वाढणाऱ्या गुन्हेगारीवर जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खल झाला तेव्हा अधिकाऱ्यांच्या संशयाची सुई मध्यवर्ती कारागृहाच्या दिशेने होती. नाशिक पोलिसांनी या संदर्भात मध्यवर्ती कारागृहाकडे प्रस्ताव सादर केला असून गुन्हेगारांवर प्रशासनाचा अंकुश नसल्यानं त्यांची रवानगी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. पराभूत करण्यासाठी भाजपनं कसलेली कंबर, पक्षातील आमदारांमध्ये पडलेली फूट आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी रंगलेलं राजकीय नाट्य या सर्वांवर मात करत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला. काल गुजरात राज्यसभेच्या दिवसभर चाललेल्या राजकीय नाट्यानंतर रात्री निवडणूक आयोगानं क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेला गटातील 2 आमदारांची मतं रद्द करण्याचा निर्णय दिला. अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जात असल्यानं ही निवडणूक काँग्रेससाठी अधिक प्रतिष्ठेची झाली होती. त्यांच्या विजयाची बातमी कळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ये मुश्किल इलेक्शन था. इट वाज अ टफ इलेक्शन. आई एम ग्रेटफुल टू माय लीडरशिप, MLAs and the whole family of the Congress. Sir, what about the cross voting that has been coming out? Action will be taken. Sir, what about जिस तरह से माहौल बनाया गया था अहमद पटेल को हराने के लिए नहीं, जो जिस तरह माहौल बनाया गया था आप अच्छी तरह से जानते हैं. उसके बावजूद भी ये जीत हुई है. ये मेरी जीत नहीं है. मैं तो बहुत छोटा आदमी हूँ. सबने साथ मिलकर काम किया, वो सबकी जीत है और इससे पार्टी एक मजबूत होकर बाहर आई है. और 2017 के चुनाव में हम लोग बिल्कुल कांग्रेस चुनाव जीतेगी और बीजेपी को हराएंगे. विरोधकांची एकी म्हणजे नुसता आभास असून 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असे संकेत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाने दिलेत. यापूर्वी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतरही त्यांनी ट्विट करून 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितलं होतं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुजरातमध्ये झालेल्या हल्ल्याचे लोकसभेत तीव्र पडसाद उमटले. काश्मीरमध्ये दहशतवादी दगडफेक करतात, मग गुजरातमध्येही दहशतवादी आले का असा सवाल काँग्रेसचे लोकसभेतले सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. भाजपच्याच लोकांनी दगडफेक केल्याचा आरोप त्यांनी केला. तर राहुल गांधी यांनी सुरक्षेचे नियम तोडल्यामुळेच ही घटना घडल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं. तसंच राहुल गांधी परदेशात जाताना SPG का घेऊन जात नाहीत असा सवाल करत ते काही लपवतायत का असा पलटवार राजनाथांनी केला. राहुल गांधींवर झालेल्या हल्ल्यावरून गदारोळ सुरू असताना राज्यसभेमध्ये 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांवरून रणकंदन वाजलं. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीनंतर छापलेल्या नव्या नोटांचे आकार आणि डिझाईनमध्ये फरक असल्याचा आरोप केला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका त्यांनी केली. थोडासा फरक करून छापण्यात आलेल्या नोटा उत्तर प्रदेश निवडणुकीत वापरण्यात आल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मात्र हवेतून विषय काढून काँग्रेस गोंधळ घालत असल्याचा आरोप केला. तरुणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदीगडमध्ये गाजतंय. या प्रकरणी हरियाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी मंगळवारी प्रथमच मौन सोडलं. पीडित तरुणी मुलीसारखी आहे असं सांगतानाच या प्रकरणी कायद्यानुसार योग्य ती कारवाई होईल, आपण पोलिसांवर कोणताही दबाव आणणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. अयोध्येतील राम मंदिर खटल्याला वेगळं वळण लागलंय. वादग्रस्त जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डानं मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात केला. अयोध्येतील वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर मुस्लिम वस्तीत मशीद बांधण्याची आमची तयारी आहे असंही शिया बोर्डानं आपल्या 30 पानी अहवालात स्पष्ट केलंय. या प्रकरणी संबंधितांशी वाटाघाटीनं मार्ग काढण्याचा अधिकार केवळ आम्हालाच आहे असं सांगतानाच त्याबाबतची समिती नेमण्यासाठी काही दिवसांचा वेळ देण्याची मागणी शिया बोर्डानं न्यायालयात केली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलेल्या इशाऱ्यानंतर आता उत्तर कोरियाही युद्धाच्या तयारीत असल्याचं दिसतंय. अमेरिकेच्या पॅसिफिक महासागरातल्या नौदलाचा तळ असणाऱ्या गुनाऊ बेटावर हल्ला करण्याची तयारी करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे पॅसिफिक महासागरात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून येऊ लागले. चीनमधील सिच्युआन प्रांताला भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय. दक्षिण पश्चिम सिच्युआन प्रांताला 7 रिश्टर स्केलचा धक्का बसलाय. यामध्ये आतापर्यंत 9 जणांचा बळी गेलाय.
164 जण जखमी झालेत. भूकंपाचं केंद्र एका मोठ्या पर्यटन स्थळाजवळ असल्यानं 6 परदेशी पर्यटकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. सिचुआन प्रांताच्या वायव्येकडे असणाऱ्या ग्वांग्युआन प्रांताला भूकंपाचं केंद्र होतं, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण केंद्राने दिली आहे. जमिनीखाली 32 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रात्री 9:20 हा भूकंप झाला. यामध्ये नेमकी किती वित्तहानी झाली आहे याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. सलमान खान रेस 3 मध्ये काम करणार असल्याचं नक्की झालंय. मात्र सलमाननं या सिनेमात काम करण्यासाठी काही अटी ठेवल्यात. या सिनेमाचं दिग्दर्शन रेमो डिसूझानं करावं अशी सलमानची इच्छा आहे. त्यामुळे या भागातून अब्बास मस्तानचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे, कारण रेसच्या या आधीच्या दोन्ही भागांचं दिग्दर्शन अब्बास मस्ताननं केलं होतं. हेड स्टोरी सिरीजच्या 3ही भागांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. त्यामुळे निर्मात्यांनी आता 4थ्या भागाची तयारी सुरू केली आहे. या भागात उर्वशी रौतेलानं काम करावं अशी निर्मात्यांची इच्छा होती. अखेर उर्वशी या सिनेमात काम करण्यासाठी तयार झाली आहे. निर्मात्यांना या सिनेमातील बोल्ड सीन्स कमी करण्याची मागणी उर्वशीनं केली होती. निर्मात्याने तिची मागणी मान्य केल्यानं उर्वशी या सिनेमात काम करण्यासाठी तयार झाल्याची चर्चा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.